दुसऱ्या विचाराचे आमदार आलेले आहेत. या आमदारांनी आपण काय करणार आहे ते सांगायच्या ऐवजी रामराजांनी काय केले हा प्रश्न विचारतो. त्यांचे नेते जे आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. आमदार आहेत ते घड्याळावर आहेत. मी स्वतः कुठला आमदार असेल तर घड्याळाचा आमदार आहे. अशी विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झालेला फलटण तालुका. तरुण पिढीला माझं या कार्यक्रमाच्या नेत्याने आव्हान आहे की तुम्ही हे बघितलेलं नाही की एकेकाळी असा हा तालुका विचित्र होता की प्रसिद्ध कशासाठी होता वाटतं? ऊसासाठी, कारखान्यासाठी. पवार साहेब कित्येक वेळा बोलून दाखवले की या आमच्या शेजारी फलटण तालुका जो आहे त्याचं राजकारण आम्हालाच कळत नाही. कारण आदल्या दिवशी एक तर दुसऱ्या दिवशी दिसत होतं. गटबाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा तालुका गटबाजीतनं बाहेर काढायचं, गावोगाव पसरलेल्या भांडणा मारामाऱ्या या थांबवायच्या, हे आमचं पहिलं उद्दिष्ट होतं. आणि आम्ही तिघं राजकारणात पडलो. आम्हाला तिघांना जर राजकारणात करिअर करायचं असतं, कारकीर्द करायची असते. माझे आजोबा कैलासवासी मानवजी राजे असते तेव्हा तिथं 67 साली 68 साली ग्रॅज्युएट झालेला माणूस. मला हे काही करिअर करायचं नव्हतं. आम्ही आलो, अहो कष्ट घेतले आणि त्याग केला फलटणच्या लोकांनी. त्यांचं पाणी घेऊन तुम्ही तुमची खासदारकी मिरवण्याचा प्रयत्न करता. आणि अशा माणसाच्या मागे लोक जाणार असतील ज्याला कारखाने नको आहेत, शाळा नको आहेत, अमुक नको आहेत. साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. गडचोली नावाचं फलटणमध्ये मोठं मोठं मैदान, हे आता ताब्यात घ्यायचा प्रयत्न झाला. का? मैदान आहे मुरुजी कॉलेज, मुरुजी हायस्कूल. तिथे फलटणमध्ये काय बाकीची मुले खेळत असतात, कोण नाही म्हणतात. ह्या सद्गृहस्थानी एक गोष्ट नीट केलेली आहे. ही गोष्ट त्यांनी मला एकदा समजावून केली असेल तर सत्तेचा गैरवापर करून, जे आम्ही स्वप्नात कधी बघितलं नाही की सर्वसामान्य माणसाला सत्तेचा आणि पोलिसचा आणि रेव्हेन्यूचा कसा त्रास होईल याच्यासाठी सत्ता यांना पाहिजे. आणि ती एक प्रशासकीय दहशत या तालुक्यात जी नेमली गेलेली आहे, सुरू झालेली 19 सालपासून, त्या दहशतीला आपल्याला उत्तर द्यायला लागणार आहे. आणि हे काम मतदारांचं जेवढं आहे त्याच्यापेक्षा कार्यकर्त्यांनी बाहेर पडून ज्या जिद्दीने भगवंतराव 91 सालपासून आपण सुरुवात केली. भगवान तुझं वय किती होतं तेव्हा? 20 वर्षाचा होता. 30 वर्ष झाली 50शीला. आमच्याकडे काय होतं? काही नव्हतं. संजीवांना कोण ओळखत नव्हतं, मला कोण ओळखत नव्हतं. हळूहळू ओळखी वाढत गेल्या, लोकांचा विश्वास मिळाला. जुनं गटातटाचं राजकारण तुम्हाला भोगायला लागलं. आता आमचं तुम्हाला पटलं नसेल, आमचं तुम्हाला जर काही राहिलं असं वाटलं असेल तर आम्हाला येऊन सांगा. मुद्दा असा आहे की तालुका ज्यांच्या घशात घालायचा प्रयत्न जाणीवपूर्वक चाललेला आहे. कोणाचा चाललाय मी तुम्हाला योग्य वेळेस सांगेन. 4 कारखाने आहेत. श्रीराम आणि साखरवाडी जर बंद पडला कोणाचा फायदा होणार आहे? साधा विचार करा. हे 2 कारखाने जर बंद पडले तर कुठल्या कारखान्यांचे फायदे होणार? तुम्हीच विचार करा. तुम्हाला मी एकच सांगायला आलेलो आहे की मी काही तसा घाबरणारा माणूस नाही. आणि मी पराभव लोकशाहीचा झालेला आहे. माझ्या कामाच्या स्वरूपात लोकांनी जे काही मिळवून मला दिलेले आहे ते त्यांच्या मनातनं आणि हृदयातनं कधी जाणार नाही हा विश्वास असल्यामुळे ज्या जोमाने आम्ही 91 साली 3 भाऊ कामाला लागलेलो आहे. आता आमची पुढे इथं विश्वजित राजे बसले. माझं वय झालंय, ठीक. डोकं संपूर शाब होते, बरंच शाब होते माझं डोकं. त्याची काळजी करू नका. फक्त मला पायऱ्या चढवू नका एवढी माझी विनंती. गुडघ्याला माझ्या कष्टाने उभा राहिलेला हा तालुका की ज्याला राज्य पातळीवरनं पवार साहेब असतील, अजितदादा असतील, आणि नेते असतील, मालोजीरावनी जे केलं की जनता ही जनता असते. तुम्ही ज्या घराण्यात जन्मलाय, तुम्ही
अभिषेक करून झालेले राजे आहेत. आणि राजा असला तर राजाने जनतेची काळजी घेणं हे काम आहे. आणि तीच परंपरा आम्ही पुढं या लोकशाहीत चालवतोय. नेमकी तीच परंपरा करायला 30 वर्ष लागली. ही राजकीय संस्कृती आपण निर्माण करायचा प्रयत्न केला. आज ही राजकीय संस्कृती त्याच्यात भविष्य शिक्षण, शिक्षणात काय इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं ते सुरू. जे मिळते ते दुसऱ्याचं मिळते. आयत्या पिठावर रेघोट्या मारायच्या. याच्यात जर स्पर्धा लागली तर आपल्या तालुक्यात सगळ्यात पुढे जाईल. आणि ह्या माणसांच्या पासून, त्यांच्या अवतारापासून, त्यांचा जो दिमाग आहे, या दिमागापासून तरुण पिढीला आत्ता मिळालेल्या तुम्हाला कदाचित किंमत नसेल, परंतु हे जेव्हा नष्ट होईल, तुमचं आलेलं पाणी नीरज देवगडचं असेल नाही तर भाटघरचं असेल, हे सोलापूर जिल्ह्यातल्या अजून तालुक्याला जाईल. तुम्ही सुरू केलेले कारखाने, आम्ही भगवान प्रल्हाद पाटील म्हणतात, अहो मी गेलोच नव्हतो श्रीराम कारखान्यात, आपलं त्या साखरवाडी कारखान्यात. त्यांचे चिरंजीव माझ्याकडे 15 वेळा आले. आत्ताच्या बीजेपी मध्ये गेले. त्यांना विचारा की कधीतरी खोटं बोला, मी किती रामराजांच्याकडे गेलो, कधीतरी. हे बी खोटं बोलतात, कधीतरी खरं बोला. मी त्या सगळ्यांनी आलेले साखरवाडीची सगळी लोक, कामगार सगळे, मी खंडाळा तालुक्यात बसलो होतो, तिथं आले, म्हणाले की आमच्या याच्यात लक्ष घाल. काय झालंय, तालुक्यावर संकट आलं की रामराज, आणि रामराजावर इलेक्शनची वेळ आली की गटबाजी, पैसे. आज काय तुमच्या डोळ्यासमोर दिसते की मतदारांना एक दहशतीने गप बसवलं, कार्यकर्त्यांना घरी बसवलं, कार्यकर्त्यांना दमदाट्या करणं, आणि पोलीस आणि रेव्हेन्यू खात्याची दहशत करून मतदान कसं करावं, हे ईव्हीएम वगैरे या फार पुढच्या गोष्टी आहेत. हे आमचं चुकलं असलं तर येऊन सांगा ना तुम्ही. परंतु त्यांचं ज्यांचं तुम्ही ऐकायचा प्रयत्न करताय किंवा तुमच्यावर ही मृगजळाच्या मागे लागायची जी वेळ आली आहे, त्यांचं ते भलं दिसतंय. मोठ्या गाड्या, मोठे पोशाख, सूटबुटात फिरत असतात ते, आणि तुमच्या अंगावर सूटबूट येणार नाहीये, तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण होणार नाहीये, तुमच्या मुलांना नोकरीची संधी मिळणार नाही. आणि याचा विचार कार्यकर्त्यांनी करावा की आपली गावं आपल्याला सांभाळायची आहेत की नाही, आपल्या गावाचा विकास जो झालेला आहे या सांभाळून अशा लोकांच्या हातात हा तालुका द्यायला पाहिजे की ज्याची कुवत आहे. हे सगळं विकासाचं साम्राज्य उभं केले, हे रामराजांचं साम्राज्य नाही, हे फलटणच्या जनतेला 30 वर्ष डोळ्यासमोर ठेवून उभं केलेलं साम्राज्य. त्याला अनंत अपमान सहन करायला लागले, 50 वेळा खेटे घालायला लागले. इतकं सोपं नाही, पण मी कधी तक्रार केली नाही, संजीव बाबांनी कधी तक्रार केली. मी माझी एक पद्धत त्याच्या पुढे तुम्हाला दिसेल, आणि आज ती सुरू केलेली. जाहीर सभा स्टेजवर मी गावागावात फिरणार नाही. फलटण नगर परिषदेत कुठेही कुठल्याही कार्यकर्त्याच्या घरी जाऊन लोकांच्या डायरेक्ट मिसळणारे आणि घोंगडी बैठका घेणारे, आणि मग कार्यकर्त्याच्या मनात काय असेल नसेल लोकांच्याशी संपर्क साधावा. आणि संजय बाबा, दीपकराव, हेच तुम्हाला करा. हे स्टेजवरचे सगळं ठीक आहे सर, लोक काय बोलतायत, लोकांच्या पर्यंत काय पोहोचतंय, लोकांच्या आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत, या लोकांनी आम्हाला जर सांगितलं नाही तर शिक्षणातच तरुण मंडळीला म्हणतो, तुमच्यापैकी या तरुण मंडळींनी जे मला हार घातला तर ते याच गावचे असतील बोलतो, किंवा बाहेरचे कुठले याच गावचे. त्यांना माझा पहिला प्रश्न की मला हार घातला ठीक आहे, पण तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्ता उर्फ AI किती माहिती आहे? तुमचं सगळं जग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं जग आहे. आणि ज्याला बुद्धिमत्ताच नाही आहे अशाला जर तुम्ही हे दिलं, ते कृत्रिम बुद्धिमत्ता तर राहिलीच राहिली, तर तुमच्याही भविष्याचा घोटाळा होणार आहे. आणि तरुण मंडळी म्हणा, उगाच जास्त मीडिया बघू नका. आता इथं मीडियावाले बसलेत, त्यांनाच विचारा मी गेल्यानंतर की पॅकेज काय भानगड असते आम्हाला सांगा. हे पॅकेज नावाची जी भानगड आहे ना, त्या भानगडीने सगळी लोकशाही संपली. आता त्या विषयावर मी काय बोलत नाही. हे आलेत बिचारे एवढ्या लांब, दादा चोरवले काय त्याच्यात नाही, परंतु दुसरा पॅकेज बांधणारच आहे, तो हे आमचाच आहे. आम्ही काय बोलणार आहे त्याला, आम्हीच मदत केलेली आहे. एक माणूस नाही की त्याला आमच्याकडनं चांगला वाईट शब्द कधी केला. त्यांचे कार्यकर्ते असतील, 30 वर्ष मी सत्तेत आहे,
30 वर्ष मी राज्यात आहे. त्यांच्या एका कार्यकर्त्याला मी हात लावलाय का कोणी उठून सांग. मला आपलेच कार्यकर्ते म्हणतात तुम्ही काय चान्स सोडला, तुम्ही तेच करायला पाहिजे. तर बाबा आम्हाला जमत नाही. आम्ही शिकतो पाहिजे तर त्यांना मला क्लास काढा, कार्यकर्ते कसे संपवायचे. आता पुढची स्टेप काय आहे? पुढच्या इलेक्शनमध्ये फक्त बूथच ताब्यात घ्यायचं राहिल्यात, बाकीचं काय राहिलेलं नाही. मला खरं ते सांगतो, पुढची आजकाल निगेटिव्ह बोलायचं सोडून देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मलाही राहत नाही. माझी खोडं काढली तर मी उलटा बोलणार, आणि किती मी ठरवलं चांगले विषय केले तरी माझ्या पायावर पाय शेपटीवर पाय ठेवला तर मी शेपटी खेचणार, हे तुम्हाला मी पक्क सांगतो. तरुण पिढीला परत माझं आव्हान आहे की सावधगिरीने सगळं ह्याच्या पुढे राजकारणात, गावच्या असेल तालुक्याच्या असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही सावधगिरीने करा.